अक्कलपाडा धरणातून आवर्तन सुरू, पांझरा खोऱ्यातील 100 गावांना दिलासा. ऐंशी टक्के नालेसफाईचा दावा फोल, शिवसेना उभाटाचा ऑन द स्पॉट पंचनामा. धुळ्यात भारतीय बौद्ध महासभेच्या श्रामणेर धम्म प्रशिक्षण शिबिराचा समारोप. आणि भाजपा महिला नेत्या वैशाली शिरसाट यांची महापौर मायादेवी परदेशींना सदिच्छा भेट. पांझरा नदी खोऱ्यातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अखेर अक्कलपाडा धरणातून उजव्या व डाव्या कालव्यातून आवर्तन सोडण्यात आलं. दिनांक 2 जून रोजी करण्यात आलेल्या मागणीपत्राच्या अनुषंगाने हे आवर्तन सुरू करण्यात आलं असून दोन्ही कालव्यांमध्ये प्रत्येकी 6 सेंटीमीटर क्षमतेने दररोज सुमारे 40 क्युसेस पाण्याचा विसर्ग केला जातोय. त्यामुळे धुळे, शिंदखेडा आणि अंमळनेर तालुक्यातील पांझरा नदीकाठच्या शेकडो गावातील नागरिक, शेतकरी आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा बऱ्याच प्रमाणात सुटणार आहे. मृग नक्षत्र सुरू होऊनही समाधानकारक पाऊस न झाल्यानं नदी, नाले, विहिरी आणि विविध जलस्रोत कोरडे पडलेत. अनेक गावातील पाणीपुरवठा योजना व विंधन विहिरी बंद पडण्याच्या स्थितीत आल्या होत्या. त्यामुळे अक्कलपाडा धरणात शिल्लक असलेल्या जलसाठ्यातून आरक्षित असलेलं पाण्याचं आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत प्रशासनाने आवर्तन सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामुळे धुळे तालुक्यातील बिलाळी, वरखेडे, कुंडाणे, नेहाळोद, जापी, शिरडाणे, सातर्णे, विश्वनाथ, सुकवत, मोहाडी, डांगरी यासह मेहेर, नूरनगर, अकलाळ, मोराणे, मेहरगाव, आनंदखेडे, कुसुंबा, वार, कुंडाणे, मोराणे, प्रल आदी भागातील गावांमध्ये पाणी टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच अंमळनेर तालुक्यातील मारवड, भोपरे, निंभोरे, मुडीमांडळ, जवखेडे आणि परिसरातील गावांनाही या आवर्तनाचा लाभ मिळणार आहे. अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्याच्या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब बदाने, पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंता मयुरी सूर्यवंशी, माजी कृषी सभापती अरविंद जाधव, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खलाने, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सुडके, नेर मंडळ अध्यक्ष छोटू मासुळे, भाजप पदाधिकारी शरद पाटील तसेच कालवा निरीक्षक राकेश अहिरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी कृषी सभापती अरविंद जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की अक्कलपाडा धरणातून आवर्तन सोडल्यामुळे पांझरा नदीकाठच्या जवळपास 100 गावातील नागरिक व जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न तात्पुरता मार्गी लागणार आहे. दुष्काळ सदृश परिस्थितीत हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाचं आगमन लांबल्याने निर्माण झालेल्या संकटात अक्कलपाडा धरणातून सुरू झालेलं हे आवर्तन पांझरा खोऱ्यासाठी जीवनदायी ठरत असल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. धुळ्याचे जिल्हाधिकारी यांच्या सूचनेवरून अक्कलपाड्याच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या दोनही वितरिकांना आज भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पाणी सोडण्यात आले. 2 जून 2026 रोजी धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामदादा बदाने यांच्याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांची एकंदर मागणी लक्षात घेता आणि या वर्षी निसर्गाचा थोडासा विलंब लक्षात घेता माननीय आमदार साहेबांनी जिल्हाधिकारी यांना सूचित केल्यानुसार आज डाव्या आणि उजव्या दोन्ही कालव्यांचं पाणी या पंचक्रोशीतल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत या विभागाच्या जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे जिल्ह्याचे नेते माननीय बाळासाहेब बदाने, माननीय देवेंद्रजी पाटील, शंकररावजी खलाने, शरदजी पाटील, छोटूभाऊ मासुळे आमचे मंडल अध्यक्ष आणि सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी बांधवांना दिलासा देणारा हा जो महत्त्वाचा विषय आहे. कारण मान्सून थोडासा लांबणीवर पडल्याच्या नंतर बळीराजाच्या सगळ्या नजरा आकाशाकडे भिडलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये बळीराजाला थोडं समाधान देण्यासाठी किंवा सुरुवातीची लागवड यशस्वी होण्यासाठी
धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे महानगरपालिकेच्या वतीनं 80% नाले सफाई झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला. या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे धुळे शहरातील नागरिकांनी अनेक भागातील नाल्यांच्या संदर्भात तक्रारी केल्या. नंतर शिवसेना उबाटा पदाधिकाऱ्यांनी शहरातील 40 किलोमीटर नाल्यांची पाहणी केली असता अनेक ठिकाणी थातूरमातूर कामे दर्शनी भागात करण्यात आल्याचं आढळून आलं. अनेक नाल्यांमध्ये अद्याप कामाला सुरुवात देखील करण्यात आलेली नसून कचऱ्याने नाले तुडुंब भरले असल्याचं दिसून आलं. मोती नाला, सुशी नाला, आग्र्या नाला, भरतनगर, तुळशीरामनगर, प्रोफेसर कॉलनी, GTP, सिंचन भवन मागे, मिलचा नाला, सिव्हिल हॉस्पिटलमधील नाला या ठिकाणी परिस्थिती जैसे थे असून या भागात कुठल्याही प्रकारची नाले सफाई करण्यात आली नाही. भरतनगरच्या नाल्यामुळे यंदाही नकाने रोड, वाडीभोकर कॉलनी भागातील घरात पाणी घुसणार असून या नाल्यावर नागरिकांनी प्रचंड अतिक्रमण केल्याचं आढळून आलंय. आता आयुक्त साहेबांनी दालनात बसून ऑनलाईन VC कॉन्फरन्स मीटिंग अटेंड करण्यापेक्षा आमच्यासोबत यावं, आम्ही तुम्हाला नाले सफाईचा कारनामा दाखवतो असं आवाहन शिवसेना उबाटा पक्षाने केलं असून 50 लाखात होणारी नालेसफाई 250 लाखांचं वाढीव टेंडर काढून 200 लाखांचा मलिदा कोणाच्या घशात घालणार आहात असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. नालेसफाई संदर्भात पाहणी करताना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, तेजस गोटे, निम्मा मराठे, प्रशांत ठाकूर, प्रभादेवी परदेशी, जयश्री वानखेडे, आनंद जावडेकर, कपिल लिंगायत, निलेश कांजरेकर, मुन्ना पठाण, इश्तियाक अन्सारी, राजू पाटील, तेजस सपकाळ, गुलाब धोबी उपस्थित होते. महानगरपालिकेने वृत्तपत्रांना अतिशय खोटी आणि निकालच असत्य सांगून 80% नाले सफाई झाल्याचा तद्दन खोटा प्रचार चालवला आहे. पेपरच्या माध्यमातून बातम्या देऊन आम्ही आज या ठिकाणी शिवसेनेचं सर्व शिष्टमंडळ धुळ्याचे सर्व नाले प्रत्यक्ष पाहणी करत आहोत. हे आपण इथं पाहू शकता माझ्या मागे, हा सर्वात मोठा नाला आहे. म्हणजे तो तिकडनं येतो विद्यार्थ्याच्या मागून कॉलेज, हा खूप मोठा नाला आहे आणि हा भरल्यावर लोकांच्या घरामध्ये पाणी जातं. आणि हा प्रभाग आहे स्थायी समिती सभापती म्हणजे त्यांचे दिवटे चिरंजीव दिनेश पोद्दार यांची जबाबदारी ही. त्यांच्यामुळे नाहक त्यांची मातोश्री बदनाम होतात हे त्यांनी ध्यानात घ्यावं. 4-5 ठिकाणी आम्ही नाले साफसफाईची पाहणी करायला गेलो. 80% नाला साफसफाईचं काम झालं आहे अशा बातम्या सर्वच वृत्तपत्रातून ठेकेदारांनी छापून आणल्या आहे. पण 80% काम प्रत्यक्षात बाकी आहे. या ठिकाणी एखादा कर्मचारी अजून साफसफाईला आला नाही असं सर्व नागरिकांचं म्हणणं आहे. नागरिकांनी उघडा डोळे बघा, नीट हे बघण्याची गरज आहे. कारण 2.5 कोटी रुपये आपल्याकडनं कर रूपाने यांच्या ठेकेदाराच्या खिशात जाणार आहे. त्याच्यामुळे नागरिकांनी सुद्धा लक्ष देणं आणि नागरिकांनी यांच्यावर अंकुश ठेवणं गरजेचं आहे. शिवसेना आमचं काम हे लोकांना जागरूक करण्याचं काम आम्ही करते. पण प्रशासन किती नालायकपणा, किती भ्रष्टाचार करत आहे हे या नाल्याच्या साफसफाईवरून तुम्हाला दिसून येते. काय नाही आलं नाले सफाईसाठी पोकलेन काही आलेलं नाही आहे. नाले सफाई व्हायला पाहिजे. आणि याच्या नाल्यामध्ये जे अवैध बांधकाम झालं आहे यांच्याकडं पण जरा शासनाने लक्ष द्यायला पाहिजे. खास करून सनी नदी नाल्यांमध्ये खास भिंतीच्या आणि डायरेक्ट नाल्यांमध्ये बांधकाम केलं हे गलत झालं ना. नदी नाल्यांचं तोंड उघडायला पाहिजे. मोठ्या प्रभाग क्रमांक 17, 16, 9 आणि प्रभाग क्रमांक 8 आणि प्रभाग क्रमांक 10 यांच्यामधनं जाणारा हा सगळ्यात धुळे शहरातला महत्त्वाचा मोती नाला आहे. स्थायी समितीच्या सभापती यांच्या प्रमुख यांच्या प्रभागामधनं हा नाला जातो. या नाल्याची सगळ्यात जास्त लांबी या ठिकाणी धुळे शहरामध्ये मोजली जाते. आणि धुळेकरांना आपण बघू शकतात या नाल्याची आत्ता काय अवस्था आहे. अजूनपर्यंत 12 जून या ठिकाणी येऊन गेलेली आहे. अजूनपर्यंत यांनी या ठिकाणी सफाईसुद्धा केलेली नाही आहे. एकच वेळेस येते ते थोडंसं माती थोडंसं काढलं, पाणी जवळ चाललं गेलं आणि फोटो काढून चालले गेले. मनपा प्रशासनाने 2.5 कोटीचा जो दावा केलेला आहे नालेसफाईच्या अंतर्गत झालेला, आम्ही आता शिवसेनेचे पदाधिकारी आहे धुळे शहराच्या सगळ्या अंतर्गत जी नाल्या आहेत त्यांची साफसफाईचं काम बघितलं आहे. परंतु जो दावा केलेला आहे तो सबशेल फोल ठरलेला आहे.
आणि मनपा प्रशासनाने सांगितलं की 80% नालेसफाई झालेली ती झालेली नाही. ही जी आपण बघतोय की नालेसफाई ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे पावसाळ्याच्या आधी ती पण झालेली आपल्याला आढळत नाही. आणि जो खर्चाचा दावा केलाय तो देखील सपशेल खोट ठरलेला आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष BT अहिरे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी धुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या 10 दिवसीय श्रामणेर धम्म प्रशिक्षण शिबिराचा बुधवार दिनांक 10 जून 2026 रोजी समारोप झाला. समारोप दिनानिमित्त धम्मसेवा, भोजनदान आणि धम्मसंस्कारांचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष BT अहिरे, पूज्य भंते डॉक्टर B सारीपुत्त महाथेरो, भंते आनंद तथा त्यांच्या संघातील भिक्खू, उपस्थित उपासक, उपासिका आणि शिबिरार्थींना संतोष वामन अहिरराव पारेराव यांच्या वतीनं भोजनदान करण्यात आलं. या प्रसंगी धम्मप्रेमी बांधवांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदविला. गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या या श्रामणेर धम्म प्रशिक्षण शिबिरात भगवान बुद्धांचे विचार, बौद्ध धम्माची मूलतत्वे, पंचशील, अष्टांगिक मार्ग, सामाजिक बांधिलकी, समता, बंधुता, नैतिक मूल्यांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आलं. धुळे व जळगाव जिल्ह्यातील असंख्य उपासक, उपासिका, धम्म अनुयायी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शिबिराला भेट देऊन शिबिरार्थींना प्रोत्साहन दिलं. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा शाखेचे सरचिटणीस हर्षबोध मोरे, कोषाध्यक्ष RD साळवे, जिल्हा संघटक SM वाघ, तालुकाध्यक्ष राजू आप्पा अहिरे, संजय सूर्यवंशी, रोहित बैसाने, रत्नशील सोनवणे, नानाजी मोरे, सुनील खरे यांनी विशेष परिश्रम घेतले. जिल्हाध्यक्ष BT अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिरामुळे युवकांमध्ये धम्मसंस्कार रुजविणे, समाजात समता व बंधुतेची भावना दृढ करणे आणि बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणे हा उद्देश मोठ्या प्रमाणात साध्य झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. समारोप सोहळ्यात शिबिरार्थींचा गौरव करण्यात आला असून शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचं अभिनंदन करण्यात आलं. तथागत भगवान सम्यक संबुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रज्ञाशील कारुण्यमूर्ती माता रमाई यांच्या कार्याला, यांच्या त्यागाला त्रिवार पंचांग प्रणाम. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय सतत 45 वर्षापर्यंत अध्यक्ष राहिलेल्या आणि तळागाळापर्यंत तथागत भगवानचे विचार, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांचे तत्वज्ञान पोचवलेले आदरणीय महाउपासिका मीराताई यशवंतराव आंबेडकर, त्याचप्रमाणे श्रद्धेय डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला, त्यागाला त्रिवार पंचांग प्रणाम करतो. 1 जून 2026 पासून हे सामनेर शिबिराला सुरुवात केलेली आहे. एकूण या ठिकाणी 14 सामनेर बसलेले आहेत. अतिशय उत्कृष्ट प्रमाणे अध्ययन त्यांचं झालेलं आहे आणि अशी आशा व्यक्त करतो की समाजामध्ये जाऊन ते निश्चित प्रबोधन करतील. सामनेर म्हणजे 10 दिवसपर्यंत अंगावर चिवर यायचं, एका वेळेला भोजन करायचं, सकाळी नाश्ता असतो आणि संध्याकाळी फलाहार असतो, असा त्याचा जीवनक्रम असतो. रोज सकाळी त्यांचे 2 तास व्हायचे, संध्याकाळी 2 तास व्हायचे आणि रात्री मात्र त्यांना आर्य मौन व्रतामध्ये राहावं लागतं. अशा प्रकारचा दिनक्रम असतो. आज त्यांचा 10 तारीख म्हणजे त्यांचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी हा समारोपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह आहे आणि असं वाटतं की सामनेरांना आपल्या ज्ञानाने ते परिपूर्ण झालेले आहे, धम्मज्ञान त्यांना परिपूर्ण आलेलं आहे आणि एक प्रकारे आता समाजात जाऊन आपला धम्म समाजाला समजावून सांगतील आणि समाजाचं कार्य पुढे नेतील. एक प्रकारे तथागत भगवान बुद्धाचं कार्य, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य ते पुढे नेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. भाजपाच्या महिला नेत्या वैशाली शिरसाट यांनी महापौर मायादेवी परदेशी यांच्या दालनात सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी वैशाली शिरसाट यांनी महापौर मायादेवी परदेशी यांची कार्यपद्धती आणि त्यांनी घेतलेले विकासात्मक निर्णय याबद्दल प्रशंसा करून समाधान व्यक्त केलं. तसेच महापौर मायादेवी परदेशी यांना साडी चोळीचा आहेर देखील केला. यावेळी महादेव परदेशी, महिला बालकल्याण समिती सभापती उज्ज्वला ठाकरे, सतीश शिरसाट हे देखील उपस्थित होते. मायाभाभींचं कौतुक याच्यासाठी करावंसं वाटतं
की आज एवढ्या मोठ्या पदावर बसल्यानंतरही त्यांनी महानगरपालिकेच्या कोणत्याही सुविधा घेतलेल्या नाहीत. गाडी असेल किंवा जो महानगरपालिकेतर्फे जो महापौर म्हणून जो मानधन मिळतं ते मानधनही त्यांनी अपंग संस्थेला दान म्हणून देण्याचा विचार केला आणि तो दिला पण. तर भाभीने ज्या विविध योजना इथे राबवलेल्या आहेत आणि जे त्यांचं काम चाललेलं आहे खरंच एक अगदी खूप कौतुक करण्यासारखं आहे. आणि त्यांना ह्या प्रत्येक कार्यामध्ये आमचे महादेव भैया हे प्रोत्साहन देत असतात, त्यांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभी राहत असतात. तर भाभींनी असंच कार्य पुढे त्यांच्या पूर्ण कार्यकाळात सुरू ठेवावं आणि चांगल्यात चांगला म्हणजे आजपर्यंत तर महापौर झालेलेच आहेत, पण आज भाभींच्या स्वरूपात जो महापौराचा एक वेगळा ठसा धुळे शहरामध्ये उमटलेला आहे. खरंच त्यांच्या कार्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. भाभींना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि सदैव त्यांच्या पाठीशी आम्ही असेच खंबीरपणे उभे राहू आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळत राहतील ही अपेक्षा करते. थँक्यू. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.